या गावात चक्क रावणाची पूजा केली जाते। महाराष्ट्रात असे एक गाव आहे जिथे दसऱ्याला रावणाला जाळण्याची नव्हे तर पूजण्याची परंपरा आहे। रावणावर श्रद्धा असलेले सांगोळा गाव अकोल्यावरून अवघ्या 40 किलोमीटरच्या अंतरावर आहे। रावणाच्या अंगी जसे दुर्गुण होते तसे सद्गुणही होते असे मानत सर्व परंपरेला छेद देणाऱ्या या गावाविषयी जाणून घेऊयात। आमच्या सांगोला गावामध्ये रावणाला एवढे मानतात। परंपरा आज 250 वर्षापासून आमची पूजाविधी सुरू आहे आणि आमच्या गावामध्ये कोणत्या जेवढा करुणा, एवढा मोठे काळ, एवढं मोठे हे काही होऊन राहिले, आमच्या गावात कोणतं या बाबतीत काहीच आमच्याला नुकसान नाही। आणि रावण मोठा हा काही वाईट नव्हता। रावण कोण आहे अजूनही लोकांच्या लक्षात येऊन नाही राहिलं। अरे रावण आहे म्हणून राम आहे, राम आहे म्हणून रावण आहे। आज रावणानं 33 कोटी देवता, 9 देवता, 9 ग्रह हे सगळे काय सगळे त्यांना पूजा भक्तीच्या भावानं सर्व प्रसन्न करून घेतले आणि त्याच्या बलाढ्य वीर एवढा या जितके त्रिभुवनातील जे काही असतील एवढे त्याच्या पुढे कोणीच नाही। हा रावण म्हणजे एवढा काही सोपा सापा नाही। आमच्या गावामध्ये लहान लेकरापासून आसपासचे 500 कोशीतील लोक आमच्या रावणाला भजत आहेत आणि रावणाची पूजा करत आहेत। दसऱ्याच्या दिवशी फार मोठा सोहळा आमच्या गावात आम्ही करत राहिलो आणि रावणाची आम्हाला भयंकर साथ आहे, तो आमच्या पाठीशी उभा आहे। देशात सर्वत्र दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केले जाते, मात्र रामायणातील खलपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रावणाला पूजण्याच्या अनोख्या परंपरेने सांगोळा गावाला एक नवी ओळख मिळवून दिली आहे। गेली 250 वर्ष ते 300 वर्षापासूनची परंपरा आहे इथे आणि पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी रावणाची मूर्ती जी आपणास दिसत आहे अशाच प्रकारची मूर्ती पूर्वीपासून इथे आहे स्थापित केलेली आहे। गावातील लोकांची अशी श्रद्धा आहे की रावण हा शिवभक्त होता आणि अत्यंत पराक्रमी असा एक व्यक्ती होता आणि त्यामुळे रावणाची पूजा ही नित्याप्रमाणे जसे आपले पूर्वज करत होते त्याचप्रमाणे आपण करूया असं म्हणून या गावामध्ये परंपरा कायम अखंडित सुरू आहे।